नमस्कार, मी निरंजन. नरेंद्र मोदी तुमच्या घरातलं मंगळसूत्र काढून घ्यायला तयार झालाय. म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तो वेगळंच बोलत होता. काँग्रेस तुम्हारा मंगलसूत्र छीनना चाहता है वगैरे. सगळ्यात पहिले तर एक आकडेवारी बघून घ्या. भारतामध्ये आत्ता सर्वाधिक प्रमाणावरती लोकांनी सोनं गहाण ठेवून लोन घेतलंय, कर्ज घेतलेलं आहे. आणि ते काही लाख कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय, जे 50,000 54,000 कोटीच्या आसपास होतं काही वर्षांपूर्वी. ते आता 4 लाख कोटी रुपयाचं सोनं लोकांनी गहाण ठेवून कर्ज घेतलंय. याचा अर्थ काय होतं? म्हणजे ज्या वेळेला एखाद्या कुटुंबाची परिस्थिती खराब होत जाते त्यावेळेला ते पहिल्यांदा त्यांचे फिक्स डिपॉझिट मोडणं, त्याच्यानंतर बँकेतलं सेव्हिंग खर्च करणं, अशा गोष्टी सुरू होतात. वाहन असेल एखादं तरी वाहन विकणं. सर्वात शेवटी कोणतंही कुटुंब भारतातलं त्यांच्या घरातलं सोनं विकायला काढतं किंवा सोनं गहाण ठेवायला निघतं. एक तर रिपोर्ट आता असा आलेला आहे, ब्लूमबर्ग सारख्या जागतिक पातळीवरती अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आर्थिक विषयांवरती जर्नलिझम जे करतात, रिपोर्टिंग करतात, त्यांचा रिपोर्ट आहे ब्लूमबर्गचा, की भारताने $12 बिलियन इतक्या किमतीचं सोनं आरबीआयने विकलंय रुपयाची घसरगुंडी थांबवण्यासाठी. आता $12 बिलियन हे पटकन आपल्याला साधारण माणसाला लक्षात नाही येत, पण $1 बिलियन म्हणजे 9,500 कोटी रुपये. $1 बिलियन. $10 बिलियन म्हणजे 95,000 कोटी रुपये. आणि आणखीन त्याच्यामध्ये $2 बिलियन म्हणजे आणखीन 19,000 कोटी रुपये. म्हणजे 1,14,000 कोटी रुपयाचं सोनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी रुपयाची घसरण थांबवण्यासाठी म्हणून विकल्याचा ब्लूमबर्गचा रिपोर्ट आहे. नेहमीप्रमाणे भारत सरकारने नंतर तो नाकारलाय वगैरे, हे जाऊ द्या. पण आता मोदी काय म्हणतायत बघितलं का तुम्ही? नवीन लेटेस्ट म्हणजे मोदींचं असं म्हणणं आहे की भारतातल्या लोकांनी घराघरांमध्ये त्यांच्याकडे जे कुटुंबाचं सोनं आहे, आईचं थोडंफार असेल, वडिलांचं असेल, बायकोचं असेल, मुलीसाठी काहीतरी घेऊन ठेवलेलं असेल, तर हे जे काही तुमचं परंपरागत सोनं घरातलं आहे ते भारतभरामध्ये एकूण आणि मंदिरांमध्ये असलेलं सोनं हे 32,000 टन इतकं प्रचंड सोनं भारतामध्ये आहे. आता हे 32,000 टन सोनं 361 लाख कोटी रुपये किमतीचं आहे. 361 लाख कोटी. आणि हे सोनं, मोदीचं असं म्हणणं की नागरिकांनी आता नवीन सोनं विकत घेण्याच्या ऐवजी हे सोनं रिसायकल करावं. हे रिसायकल करावं आणि देशाच्या सोने खरेदीवरती आळा आणावा, डॉलरचा तेवढा खर्च वाचतो वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे पहिल्या 2-3 गोष्टी मी सांगतो. ही आपली अनर्थमंत्री जी आहे निर्मला सीतारामन, ती ज्या वेळेला ही सगळी रुपयाची घसरण वगैरे सुरू झाली त्यावेळेला ती असं बोलली की भारतीय लोकांचा अर्थव्यवस्थेबद्दलचा दृष्टिकोन हा सिनिकल आहे. म्हणजे भारतीय लोक हे या अर्थव्यवस्थेबद्दल, सध्याच्या आर्थिक संकटाकडे फक्त निंदकाच्या दृष्टिकोनातून पाहतात. सिनिकल अप्रोच यांचा असतो, असं अनर्थमंत्री म्हटल्या. आणि आता लेटेस्ट त्याच्यानंतर नरेंद्र मोदी काय म्हटले बघा. नरेंद्र मोदी असं म्हटलंय, ही आत्ता असलेली सिच्युएशन, इफ सिच्युएशन डझंट इम्प्रूव्ह, बघा तुम्ही ते, एव्हरीथिंग कुड एंड, सगळं संपेल. तर ही परिस्थिती सुधारली नाही तर सर्व काही संपून जाईल. आदल्या दिवशी त्याची अनर्थमंत्री म्हणते की भारतीयांचा अर्थव्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन निंदकाचा आहे.
आणि दुसऱ्या दिवशी हा माती खातो. देवेंद्र फडणवीस पेट्रोल आणि डिझेलची टंचाई आहे, गॅसची टंचाई आहे असं कोणी बोललं तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू. नरेंद्र मोदींनी लगेच भाषण करून सांगितलं की पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, गॅस कमी वापरा, तेल कमी वापरा, तळणीचे पदार्थ कमी खा. देवेंद्र फडणवीसचं थोबाडच फोडलं नरेंद्र मोदींनी. तसं निर्मला सीतारामनचं थोबाड फोडलं. आणि हे सगळं का होतं हे दरवेळेला आपल्याला लक्षात येतं. शिक्षण किती महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे शिक्षण. म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे. देशाचा पंतप्रधान मात्र त्याची डिग्री लपवत फिरतोय. हे तर खरं आहे ना. किती कॉन्ट्रोवर्सीज झाल्या त्या. SSC कधी केलं, त्याच्यानंतर 11 वर्षानंतर त्याची डिग्री झाली, त्याच्यानंतर 7 वर्षांनी त्यांनी मास्टर्स केलं असं सांगितलं. जी बॅचलर्स डिग्री अहमदाबाद युनिव्हर्सिटीत घेतली, एंटायर पॉलिटिकल सायन्स, त्या नावाचा कुठला विषयच नव्हता, त्याचा एकही वर्गमित्र नाही, त्याचा एकही प्रोफेसर नाही. आणि आता भारत सरकारचा सुप्रीम कोर्टातला जो सॉलिसिटर जनरल आहे त्यांनी असं म्हटलंय की पनिश पिटिशनर्स हु डिमांड टू सी PM's डिग्री. पंतप्रधानांची डिग्री बघायची अर्ज करणाऱ्या लोकांना शिक्षा करा. वा रे भाई. म्हणजे तुम्ही SIR करा, आम्हाला लोन घ्यायचं असेल कुठल्याही याच्यामध्ये, जन्मकुंडली सोडून सगळे कागद भारत सरकार मागणार, सगळे. आणि नरेंद्र मोदीची डिग्री मात्र आम्ही मागायची नाही. वास्तविक त्याची डिग्री जर बनावट असेल आणि खोटी असेल आणि ती नरेंद्र मोदींनी 78 साली मिळालेली डिग्री ही जर मायक्रोसॉफ्टनी 92 साली काढलेल्या फॉन्टवर छापली गेलेली असेल तर त्याच्यावरती खरं तर फौजदारी कारवाई करायचा अधिकार या देशातल्या नागरिकांना मिळायला हवा, आणि आहे तो. पण म्हणूनच ती डिग्री दाखवायची नाही. आणि आता इतका निर्लज्जपणा वाढलाय. पंतप्रधानाची डिग्री बघायची असेल तर त्याच्यावरती त्याला शिक्षा करा, पनिश, असं भारताचा सॉलिसिटर जनरल म्हणतो न्यायालयाला. हे इतकं भयंकर आहे. आता मी सांगतो, या मोदीच्या सांगण्यावरून जर का उद्या लोक, म्हणजे घरामध्ये लग्न सोहळा आहे तर हा काय म्हणतोय, नवीन दागिने नका बनव, जुने दागिने मोडा आणि त्या जुन्या दागिने मोडून त्याच्यातून नवीन दागिने बनवा. म्हणजे आईकडे स्वतःचं काही सोनं ठेवायचं नाही, तिने ते सगळं मुलीला देऊन टाकायचं. आता यात काय होतं, आपल्याकडे कुठल्याही देशातल्या सोनाराकडे गेलो आणि सोनं मोडलं आणि दुसरं काहीतरी बनवायचं झालं तर सगळ्यात पहिले तो काय सांगतो, वजन करतो आणि सांगतो इतकी घट येईल, किमान 1% तरी घट येते, 1% तरी सोन्याची घट. म्हणजे 10 ग्रॅमचं सोनं असेल, 1 तोळा नेलं तर तो सांगतो 9 ग्रॅम भरे वितळवल्यानंतर. तर ही घट येते. आता ही 1% घट म्हणजे किती होते, हे जे 361 लाख कोटी रुपये चा 1%, म्हणजे 3,61,000 कोटी रुपये एवढी घट येईल. 3,61,000 कोटी किंवा 32,000 टन सोनं जर आहे तर त्यातली नुसती घट, 1% घट जी निघेल ती निघेल 320 टन सोन्याची. 320 टन. आणि हे 320 टन सोनं तुमचं ओरबाडून काढायला किंवा काढलं जाईल असा लाखाचे 12,000 करणारा सल्ला देशाचा पंतप्रधान द्यायला निघालाय. याच्यावरती माझं काय म्हणणं आहे, आत्ता 2024च्या निवडणुकांमध्ये लोकसभेमधले भारतीय जनता पक्षाचे सगळे खासदार, राज्यसभेतले भारतीय जनता पक्षाचे सगळे खासदार, सगळ्या राज्यांमध्ये ज्या सगळ्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे सगळे उमेदवार, या सगळ्यांनी त्यांच्या इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये त्यांच्याकडे आणि त्यांच्या बायकोकडे किती सोनं आहे हे जाहीर केलंय ना.
जमा करून घ्या. देशाच्या विकासात या भाजपच्या आमदारांचा हातभार लागू द्या. त्यांनी जाहीर केलेलं सोनं, न जाहीर केलेलं मी म्हणतच नाहीये, पण त्यांनी जे जाहीर केलंय, उदाहरणार्थ 2024 साली नरेंद्र मोदींनी असं सांगितलं ॲफिडेव्हिटमध्ये की त्याच्याकडे 45 ग्रॅम सोनं आहे, 4.5 तोळे. मग नरेंद्र मोदींनी त्याच्याकडे असलेलं 4.5 तोळे सोनं सरकार जमा करावं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्वतःचं काहीतरी योगदान द्यावं. देऊन दाखवा. मोदींजी स्वतःपासून सुरुवात करा. मग हे सर्व मग भारतीय जनता पक्षाच्या नंबरवरती अगदी मिस कॉल देऊन मेंबरशिप ज्यांनी ज्यांनी घेतली ना, त्या सगळ्या दिवट्यांचं सगळं सोनं जे असेल ते घ्या काढून, करा रिसायकल, काढून करून घ्या प्रत्येकाची 1-1% घट होऊन जाऊ द्या ना. हे फुकटचे सल्ले देणं जे आहे हे थांबवा की. हे आतापर्यंत हे जे दरवेळेला चाललं झालेलं आहे. आणि मग अशी किती उदाहरणं आहेत या सगळ्या याच्यात. आणि म्हणून हा जो परत परत विषय निघतोय की हा मनुष्य, याला हे लक्षात आलेलं आहे की त्यांनी गेल्या 12 वर्षामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो उत्मात केला आत्तापर्यंत, त्याच्या 2-4 मित्रांना लाखो करोडो रुपयांचा नफा मिळवून दिला आणि त्यांना तो मिळावा यासाठी देशाची संपत्ती विकली, देशातल्या कंपन्या मातीमोल भावाने विकल्या, प्रचंड भ्रष्टाचार केला. ईडी, सीबीआय अशा एजन्सीजचा वापर करून दुसऱ्यांच्या मालकीतले उद्योग स्वतःच्या मित्रांकडे कसे वळवले. आता लेटेस्ट उदाहरण आहेच एक, त्या जल प्रोजेक्टचं, ज्याच्यात वेदांता ग्रुपचं टेंडर हे कमी असून सुद्धा ते टेंडर अदानीला दिलं गेलं जास्त किमतीला. आणि याच्याबद्दल वेदांता ग्रुप न्यायालयात गेला तर लगे वेदांतावरती ईडीच्या रेड सुरू झाल्या. आत्ता तुम्ही गुगल करून पहा, एक 24 तासामधल्या या घटना आहेत. मुंबईचा एअरपोर्ट हा अदानीच्या घशात कसा घातला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा 2-4 जणांचा करोडो लाखो करोडो रुपयाचा नफा करून देण्यासाठी या माणसांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची माती केली. माती अक्षरशः. आणि या देशातल्या नागरिकांच्या आयुष्याची माती केली. उगाच 40-50 हजार कोटी रुपयावरती असलेलं गोल्ड लोन 10 वर्षापूर्वीचं, 5 वर्षापूर्वीचं, हे आज 4 लाख कोटी रुपयावरती गेलं. 8 पट. या देशातले नागरिक इतके हवालदिल आणि हतबल झाले की त्यांचं सोनं घरातलं त्यांनी शेवटचं सेव्हिंग म्हणून ठेवलेलं हे पण त्यांनी गहाण ठेवलं आणि कर्ज काढलं. हे सगळे धक्कादायक आकडेवारी आहेत. आणि म्हणून तो जे म्हणतोय ना ते खरं आहे की ही सिच्युएशन जर सुधारली नाही तर सर्व काही संपेल. हे स्वतः मोदी बोलतोय. आणि जसं काही ही सिच्युएशन सुधारली नाही तर जणू काही ती सुधारवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. ही जी काही अर्थव्यवस्थेवरती आलेली दुरावस्था आहे किंवा जागतिक पातळीवरती जी दुरावस्था झालेली आहे ही सगळी सुधारवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. त्यामुळे हा काय बोलला होता, हम फकीर है, झोला उठाकर चले जाएंगे. पण एक लक्षात ठेव म्हणा, हा भारत आहे. त्यामुळे हम झोले में तलाशी लेंगे, क्या लेके जा रहे हो, ऐसे ही झोला उठाकर नहीं ले जाने देंगे. पण एका शब्दात नरेंद्र मोदींनी हे कबूल केलेलं आहे की देशावरती अत्यंत भयंकर वाईट संकट येऊ घातलेलं आहे. आणि हे जर सावरता नाही आलं तर सगळं काही संपेल हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि म्हणून तो आता लोकांना तुमचं सोनं रिसायकल करा, हे करा, ते करा, आरबीआय कडून काय 3 लाख कोटी रुपयाचं डिव्हिडंड घ्यायचा, हे त्यामुळे सुरू झालेलं आहे. त्यावरती एक सगळा खरं तर विषय स्वतंत्र एक भाग होऊ शकतो. पण ही जी अवस्था देशावरती आलेली आहे ही यामुळे आलेली आहे, याच माणसाच्या अपात्र आणि नालायक कारभारामुळे आपल्यावरती हे येणारं आर्थिक अरिष्ट हे येऊ घातलेलं आहे.
याचा काय विचार तुम्ही करता हे तुम्ही नक्की इथं सांगा. या हळूहळू का होईना पण जागं होणाऱ्या प्रत्येकाला आपल्याला जोडून घ्यावं लागेल. कारण या सर्व सत्ता गमावतो आहे असं ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला हा अत्यंत हिंसक होईल आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, याची लिंक जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.